कधी विचार केलाय का की आपल्या प्रत्येक इच्छेची, प्रत्येक स्वप्नाची एक छुपी किंमत असते? आज आपण एका अशाच कथेत डोकावणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावेल की आपल्या मागण्यांची खरी किंमत नक्की कोण आणि कशी चुकवतं. आणि या कथेची सुरुवात होते रिंकीच्या या एका वाक्याने. बघा, लग्नाबद्दल तिच्या मनात किती भव्य कल्पना आहेत हे यातून लगेच स्पष्ट होतं. तिच्या डोक्यात एक चित्र अगदी पक्कं आहे की ती राणीसारखं जीवन जगणार आहे. चला तर मग रिंकीच्या या स्वप्नांच्या दुनियेत जरा आत जाऊन बघूया. एक अशी दुनिया जी बाहेरून खूप सुंदर दिसते, पण तिचा पाया तो कुटुंबाच्या त्यागावर रचलेला आहे. लग्नाच्या आधीपासूनच रिंकीचं जग अशा काही इच्छांनी भरलेलं होतं. तिला हवं होतं बाल्कनी असलेलं घर, तो महागडा करीना कपूर लेहंगा, एक नवी कोरी गाडी. या फक्त वस्तू नव्हत्या तिच्यासाठी, तर समाजात मिरवण्यासाठी एक स्टेटस सिम्बॉल होत्या. आणि इथेच आपल्याला या गोष्टीतला खरा संघर्ष दिसतो. एका बाजूला रिंकीच्या न संपणाऱ्या मागण्या आणि दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांचं वास्तव. तिला हवं होतं आलिशान आयुष्य, पण त्यासाठी पणाला लागली होती वडिलांची आयुष्यभराची कमाई आणि डोक्यावर झालेलं नवीन कर्ज. स्वप्न आणि वास्तव यात एक मोठी दरी होती. रिंकीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पडद्यामागे काय काय त्याग केला जातोय याचा तिला साधा अंदाजही नव्हता. तिच्या एका लेहेंग्याच्या हट्ट्यासाठी तिच्या आईने, तिच्या सासूने आठवण म्हणून दिलेले सोन्याचे कानातले गुपचूप विकून टाकले होते. अखेर लग्नाचा दिवस उजाडतो. पण लवकरच सगळ्यांना कळतं की हा सोहळा फक्त वचनं देण्यापुरता नाहीये. मंडपात पवित्र विधी सुरू असताना रिंकीचं लक्ष मात्र लग्नाच्या वचनांवरून हटून तिच्या भौतिक अपेक्षांच्या यादीकडे वळतं. असं वाटत होतं जणू काही ती लग्न नाही तर मुलाखत घेतीये. होणाऱ्या नवऱ्याला तिचा पहिला प्रश्न काय, तर तो त्यांच्या भविष्याबद्दल नाही, तर हनीमूनच्या ठिकाणाच्या स्टेटसबद्दल. गोवा की थायलंड? म्हणाली तर नकोच नको. आणि हे इथेच थांबत नाही. मागण्या सुरूच राहतात. तो सगळा रोमॅन्टिक सोहळा जणू काही एका सार्वजनिक सौदेबाजीत बदलून जातो. आणि मग येतो शेवटचा प्रश्न, जो तिच्या अपेक्षांचा खरा चेहरा समोर आणतो. या मागणीमुळे तिथे जमलेले पाहुणे आणि तिचं नवं कुटुंब सगळेच अवाक होतात. लग्नानंतर रिंकीच्या इच्छा कमी झाल्या नाहीत, उलट त्या आणखीनच वाढल्या. आता तिचं लक्ष एका गाडीवर केंद्रित झालं होतं, जिला ती तिच्या यशाचं प्रतीक मानत होती. तिच्या प्रत्येक मागणीचा एक ठरलेला पॅटर्न होता. आधी मैत्रिणीकडे बघून मत्सर, मग मागणी पूर्ण होईपर्यंत जेवणावर बहिष्कार म्हणजे उपोषणाचा हट. तिचा नवरा विकास बिचारा भावनिक दबावाखाली यायचा आणि शेवटी घरातली शांतता टिकवण्यासाठी कर्ज काढलं जायचं. आणि ही तीच रक्कम आहे. तब्बल 2 लाख रुपयांचं कर्ज विकासने एका सेकंड हँड गाडीसाठी ऑफिसमधून उचललं होतं. पण त्या गाडीची खरी किंमत फक्त पैशांनी नाही, तर दुसऱ्याच कशाने तरी चुकवली गेली. कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी विकासला त्याच्या आजारी आईच्या औषधांचा खर्च निम्मा करावा लागला. म्हणजे एका गाडीची किंमत एका व्यक्तीच्या आरोग्याने चुकवली जात होती. आता वळूया पुढच्या मागणीकडे. ही मागणी कथेला एका अशा वळणावर आणते जिथे किंमत सहन करण्याच्या पलीकडे जाते. सासूबाईंसाठी ते घर फक्त विटा सिमेंटची इमारत नव्हती. ते आठवणी आणि वचनांनी भरलेलं एक पवित्र स्थान होतं. त्यांच्या मते त्या भिंतींमध्ये त्यांच्या दिवंगत पतीचा आत्मा होता. आणि यावर रिंकीचं उत्तर काय होतं बघा. घर भावनांवर चालत नाहीत, आपल्याला प्रॅक्टिकल व्हायला हवं. इथेच या कथेचा खरा संघर्ष समोर येतो. एका बाजूला खोलवर रुजलेली भावनिक मूल्य आणि दुसऱ्या बाजूला थंड व्यावहारिक भौतिकवाद. या अशक्य परिस्थितीत विकास पहिल्यांदाच एक ठाम भूमिका घेतो. तो पत्नीच्या हट्टापुढे न झुकता आपल्या कुटुंबाचा वारसा जपण्याची निवड करतो. आता रिंकीला वाटतं की तिचाच विजय होणार. ती घर सोडून जाते. तिला वाटतं तिची आई-वडील तिलाच पाठिंबा देतील. पण तिच्या माहेरी एक धक्कादायक सत्य तिची वाट पाहत असतं. आणि मग पुढच्या अवघ्या काही मिनिटांतच रिंकीचं अख्खं जग कोसळतं. सकाळी मोठ्या आत्मविश्वासाने घर सोडलेली रिंकी दुपारी तिच्या लहानपणीच्या घरी पोचते. पण दार उघडतो एक अनोळखी माणूस. आणि काही क्षणांतच तिला ते सत्य समजतं. तिच्या आई-वडिलांनी ते घर 3 महिन्यांपूर्वीच विकलं होतं. का? तर तिच्याच महागड्या लग्नामुळे झालेलं कर्ज फेडण्यासाठी. तिच्या इच्छांची अंतिम किंमत तिचं सासर नाही, तर तिचे स्वतःचे आई-वडील गुपचूपपणे चुकवत होते. या धक्कादायक सत्याच्या जाणीवेने ही कथा विनाशाकडून पुनर्बांधणीकडे एक नवीन वळण घेते. गंमत बघा, या लहान घराला ती कधीतरी खोली म्हणून हिणवायची. त्याच घरात रिंकीला खऱ्या अर्थाने तिचं घर सापडतं. ते घर आता फक्त विटांचं नव्हतं, तर तिचे आई-वडील, सासरची माणसं आणि नव्याने सापडलेल्या कृतज्ञतेच्या भावनेने भरलेलं होतं.
तिला तेव्हा कळलं की घराचा पाया त्याचा आकार नाही, तर त्यातली माणसं आणि प्रेम असतं. ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जाते. आपल्याला हवं असलेलं सगळं काही मिळवण्याची खरी किंमत काय असते आणि ती किंमत चुकवण्यासाठी आपण खरंच तयार असतो का? यावर विचार